आपल्यासोबत प्रसिद्ध उद्योजक राम भोगले सर आहेत. आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया. भोगले सर, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. तुमची अर्थसंकल्पाकडनं असलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या, तुम्ही किती मार्क देता? अर्थसंकल्प मांडताना त्यांनी अनेक गोष्टी अनेक्शर मध्ये असं सांगितलं, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची आज जाणीव नाहीये. फायनान्स बिल प्रत्यक्ष बघितल्याशिवाय ते लक्षातही येणार नाही. त्या पण एक गोष्ट नक्की आहे की स्टार्टअप्सना मदत करण्याचं धोरण त्यांचं अजून त्यांनी स्ट्रेंथन केलेलं आहे. एमएसएमईंना स्ट्रेंथन करण्याकरताचं धोरण त्यांनी अजून स्ट्रेंथन केलेलं आहे. आणि छोट्या उद्योजकांनाही स्ट्रेंथन करण्याकरता त्यांनी धोरणात अजून बदल केलेले आहेत. कर्जाची लिमिट वाढवून दिलेली असेल किंवा इतर अनेक धोरणं जी घेतलेली आहेत, पण ती प्रत्यक्ष समजून घ्यायला मात्र फायनान्स बिल वाचावं लागेल. त्यांच्या भाषणातनं फारशी क्लॅरिटी त्यात आलेली नाहीये.